हो लोखंडे साहेब, हा मला एक खरं खरं सांगा. जर बरं, समजा खरं खरं सांगतो. हा जर समजा काय करता काही झालं आणि मी जर मेलेच, हम्म. समजा फक्त मी जर मेलेच तर तुम्ही दुसरं लग्न करता का? दुसरं लग्न हे अजिबात नाही करणार. नाही हो, तुम्ही दुसरं लग्न करा, तसं राहू नका बिना लग्नाचा. हम्म. खरंच करा तुम्ही दुसरं लग्न. आणि घरात समजा एवढं मेकअपचं सामान, पुन्हा माझ्या साड्या, माझे कानातले, पुन्हा माझं जे काही सगळं सगळं सामान असेल ना ते सगळं सामान तिला देऊन टाका. पण तुम्ही लग्न करा. तुम्ही टेन्शन नका घेऊ, तिच्यापुरतं सगळं घेऊन ठेवले मी जर मेलेस तर. करणार ना तुम्ही? तुम्ही दुसरं लग्न करणार ना? नाही नाही, अजिबात नाही करणार मी. हो, मग तुम्ही दुसरं लग्न करणार नाही. मग मी आता कालच नवी चप्पल घेतली आणि मग ती चप्पल हो. पण तुझा नंबरचा आणि तिचा नंबरचा नंबर वेगळा आहे ना. तिचा म्हणजे? नंबर 6 नंबर आहे, तुझा नंबर 9 आहे. तुमचा मुडगा बसविला तुमचा अगोदरच ऑलरेडी पटून ठेवली ना तुम्ही. आणि पुन्हा मला म्हणतात मग कसं मग तुमचा नंबर 6 हिचा नंबर 7 आहे. हा अवघा अंदाजाने म्हणलं तसं मी. हो का? तुमचा अंदाजाला करेक्ट लागतो. तुम्हाला वाटलं काय कळत नाही म्हणून? तुमच्या बुद्धीत काय चालू आहे ती नाही. थांबा, तुम्हाला सुट्टी नाही आता. खरं सांगा कोण आहे ती सटवी? नाही नाही नाही, पटकन सांगा ती सटवी कोण आहे? उगा चेष्टा केली तुझी. नाही नाही, ती सटवी कोण आहे ती आधी पटकन उठून सांगायचं. मला तिथं बसायचं नाहीये आता सांगायले मी. चेष्टा केली, खरं नाही तसं काही. खरं सांगायचं. कोण आहे ती तसं सटवी? काही नाही. मग? बोलत बोलत तोंडातून शब्द गेला, काय कुठून देवर बाबा. सहज शब्द दुसरे बरे जात नाहीत. ह्यो शब्द काय बरं झाला बोलावं डायरेक्ट नाही सहज. नाही, कसं असतं माहिती का? उगा सहज बोललोय. ते म्हणतात ना, बोलत बोलत असं गेला निघून. ते म्हणतात ना, भोळा नवरा दिसतो तसा नसतो. नाही नाही, तसं काय नाही, तसं काय नाही. अजिबात नाही करायचं मला. तसं लाडी काय गुडी नाही. लावायची, तसं लाडी काय गुडी लावायची नाही. तसं नाही काही. अजिबात लाडी गुडी लावायची नाही. माहिती आहे मला. माझ्या केसा हात पण नाही लावायचा, मला बोलायचं पण नाही. जिचा 6 नंबर आहे तिच्या संध्याकाळी जेवायला जायचं, घरी जेवायला पण नाहीये. हसायचं नाहीये, खरं ते सांगते मी.